जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडलेली अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पार पडलेली आहे। या बैठकीला रायगड जिल्ह्यातला शिवसेनेचा एकही आमदार उपस्थित नव्हता। या बैठकीची आम्हाला कुठलीही कल्पना नव्हती असं आमदार महेंद्र थोरवे यांनी माहिती दिलेली आहे। रायगड जिल्ह्यातल्या कुठल्याही आमदारांना या बैठकीची माहिती दिली नव्हती असंही महेंद्र दळवी यांनीही म्हटलंय। ही बैठक अधिकृत होती की अनधिकृत याची कल्पना नाही असंही आमदार दळवींचं म्हणणं आहे। अजित पवारांच्या या बैठकीला आदिती तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन उपस्थिती होती। रायगडच्या जिल्हा नियोजन समितीची ही ऑनलाईन बैठक पार पडली, मात्र भरत गोगावले रायगडावर आहेत आणि त्यामुळे ते या बैठकीला उपस्थित नव्हते। याआधी देखील रायगडचे शिवसेना आमदार अजितदादांना भेटायला गेलेले होते, मात्र ही भेट झालेली नव्हती। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे, तो सुटलेला नाहीये। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाहीये। अजितदादांच्या या बैठकीला शिंदेंचा रायगडमधला एकही आमदार उपस्थित नव्हता। अजितदादांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पार पडलेली आहे। अजितदादांच्या या बैठकीला आदिती तटकरे आणि रायगड जिल्हाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते। अक्षय मनकडीकडे पुन्हा आपण जाणार आहोत। अक्षय, आपण बघितलं आता महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे दोघांनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। या बैठकी संदर्भात आपल्याला कल्पना नव्हती आणि जर का बैठक अधिकृत असेल तर या संदर्भातली तक्रार आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत। सुमित, नक्कीच सध्या आपण मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती आहोत। हे अजित पवारांचं अर्थात उपमुख्यमंत्री राज्याचे आणि राज्याचे वित्त आणि नियोजन विभागाचे जे मंत्री आहेत अजित पवार यांचं हे 6व्या मजल्यावरचं दालन आहे। या दालनामध्ये थोड्या वेळापूर्वी राज्याचा महिला व बालविकास कल्याण मंत्री आणि त्याचसोबत श्रीवर्धनच्या आमदार असलेल्या आदिती तटकरे या संपूर्ण अजित पवारांची भेट घेण्याकरता पोहोचलेल्या होत्या। अजित पवारांच्या उपस्थितीत आदिती तटकरे आणि रायगड जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वार्षिक जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे। अजित पवार सातत्याने या सगळ्या वार्षिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठका घेताना पाहायला मिळतात, कारण की मार्च मध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे त्या संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प अजित पवारांना मांडायचे आणि त्याकरता संपूर्ण वित्त व नियोजन विभागाच्या सातत्याने बैठका होतात। त्यात वार्षिक जिल्हा नियोजन समितीच्या या संपूर्ण बैठकीमध्ये रायगड जिल्ह्याची बैठक झालेली आहे। या संपूर्ण बैठकीमध्ये रायगड जिल्ह्याच्या नियोजन समितीमध्ये वर्षभरात कोणकोणती कामं करायची आहेत आणि कितीपर्यंतचा खर्च कशा पद्धतीने करायचा या सगळ्या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या सगळ्या या बैठकीमध्ये होत असतात। आणि या संपूर्ण बैठकीकरता आदिती तटकरे अजित पवारांच्या उपस्थितीत मंत्रालयात त्यांच्या दालनामध्ये उपस्थित होत्या आणि ही संपूर्ण बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली। या संपूर्ण बैठकीला रायगडचे जिल्हाधिकारी उपस्थित होते, मात्र एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता अशी माहिती जी आहे ती आता रायगडच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडनं सध्या तरी आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला मिळते। त्यामुळे ही संपूर्ण बैठक जी आहे या बैठकीचं निमंत्रण आमदारांना का दिलं गेलं नव्हतं हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने निर्माण होताना पाहायला मिळतो। त्याचबरोबरच रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो मोठा आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात जुंपलेली असल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीमध्ये 3 पक्षाचं सरकार आहे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप। तरी रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो कुठेतरी या महायुतीमध्ये मोठा